ऊस उत्पादन शेतकऱ्यांना कोणता कारखाना किती ऊस दर देईल त्यांच्याशी आमची स्पर्धा नाही। आपण ऊस दराचा निर्णय घेतल्यावर काही कारखाने ऊस दराचा निर्णय घेतात, परंतु आपल्याला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही। कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच शेतकऱ्यांचे हित जपले आहे। तो वसा आणि वारसा पुढे चालवत असताना आजपर्यंत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने नेहमीच जिल्ह्यात चांगला दर देण्याची परंपरा जपली आहे आणि याही वर्षी ऊस दराच्या बाबतीत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे। कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26 या वर्षाच्या 71व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोही टाकून करण्यात आला। या प्रसंगी आमदार आशुतोष काळे बोलत होते। यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांवर निशाणा साधत आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपर। या वर्षापासून हे वर्ष आणि पुढचं वर्ष बक्षीस योजना जाहीर केलेली आहे। त्यामध्ये 75 ते 80 मेट्रिक टनाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना 25,000 रुपये आपण बक्षीस देणार आहे। 81 ते 90 मेट्रिक टन ऊस उत्पादक यांना 31,000 रुपये देणार आहे। 91 ते 100 मेट्रिक टन ऊस उत्पादन घेणाऱ्यांना 51,000 रुपये आपण बक्षीस देणार आहे आणि 101च्या पुढे उत्पादन ज्यांचं निघेल त्यांना 71,000 रुपये आपण बक्षीस देणार। त्याचे काही नियम अटी आहेत, त्या नियम अटी धरून जेवढे शेतकरी त्याच्यामध्ये उत्पादन घेतील, म्हणजे 101 एकाचं आलं तर एकालाच मिळणार, 5 लोकांचं आलं तर 5ला मिळणार, त्याला काही लिमिट नाही। 2-4 लोकांना दिलं झालं आपलं, ते तसं नाही। जेवढे लोक काढतील तेवढं आपलं सर्वांना फायदा होणार। बाकीच्या कोणी काही काही घोषणा केलेल्या तर ते लबाडाचं आवर्तन जेवल्याशिवाय खरं नाही, असं आपलं जे आहे ते आपण बाकी त्यांचं आता काय असं म्हणजे नगरपालिकेच्या होती, नंतर अधिवेशन असेल, एक 7-8-10 दिवस अधिवेशन चालेल आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषदच्या निवडणुका होतील। जिल्हा परिषदचं झाल्यानंतर महानगरपालिकेच्या होती, ते झाल्यानंतर जिल्हा बँकेचे होईल, ते झाल्यानंतर आपल्या ग्रामपंचायती बऱ्याच दिवसाच्या ज्या काही राहिलेल्या त्या होतील आणि मार्केट कमिटीचा नाही। आता हे असं सलग पुढचा काळ निवडणुकीचा आहे, तेव्हा आपण सर्वांनी थोडस तयारीतच राहिलं पाहिजे। जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत असं अंगात येत नाही, असं काही लोकांचं आहे। ते तसं न करता आपल्याला अगोदर नियोजन करायचंय, आपल्याला निकाल घ्यायचाच आहे, या हिशोबाने निवडणुकीमध्ये उतरायचंय। मग थोडं अगोदर आपल्याला त्याच्या तयारीला लागायचंय। समोरचं कोण काय करतं, अनेक पक्ष आहे, अनेक पर्याय लोकांपुढे आहे। ठीक आहे, आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे निवडणूक लढण्याचा, त्याचे विचार मांडण्याचा, त्याचं काय कामकाज करणार आहे, पुढे काय त्यांचं विजन आहे, ठीक आहे, त्यांचा भाग जरी असला, आपण आपले काम काय झालेल्या कामाची चर्चा बाजूला राहते, नाही झालं का ते शेवटी विरोधकांचं काम आहे नाही झालेल्या कामावर बोट ठेवायचं। आपण झालेले कामं सांगितले पाहिजे, झालेल्या कामाची चर्चा केली पाहिजे। ती चर्चा आपल्याकडनं होते नाही असं नाही, पण ती चर्चा वाढवली पाहिजे, जेणेकरून एक लक्षात लोकांना आलं पाहिजे की आपण किती काम एका पंचवार्षिकमध्ये सत्ताधारी पक्षामध्ये असताना करू शकतो। अनेक वर्ष 40 वर्ष सत्ता भोगून सुद्धा काही ठोस असं दाखवायला काही नाही। तेव्हा मी तर आता उदाहरण सांगतो, बायोगॅसच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो, चित्रफित दाखवत होते, बंधारे बांधले, मंजूर बंधारा बांधला,
हिंगणी बांधारा बांधला, तडे बांधारा बांधला, हिंगणी बांधारा बांधला. त्याच्यात हिंगणीचे आणि मुर्शेदपूरचे लोक म्हणतात त्याचे कडे तरी बांधायला लावा, ते पाईप तरी बांधायला लावा. ते तुम्ही जे सांगते तेच सांगते मी. त्याचं काहीतरी ठराव आता चालू आहे, आम्हाला काहीतरी ठराव करून द्या. मंजूर बंदराची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे डोक्याला हात लावणार होतं म्हटलं तर आपल्यावर कॅमेरा आहे, नको डोक्याला हात लावायला, ते चुकीचं दिसेल. असं इतकं खोटं सांगायचं, असं झालं तसं झालं, दाखवायला काही नाही. 40 वर्षातलं लोकांना उगाच नादी लावायचं काम त्यांच्याकडनं केले जात आहे. ठीक आहे, आता आपल्या गळीत हंगाम आहे, निवडणुकीचा काळ येतोच आहे. आपल्याला त्या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला त्यांना द्यायचंय, देणारच आपण. निकाल आपल्याला घ्यायचा आहे, एवढं आपण निश्चित करावं एवढी विनंती या ठिकाणी करतो. आपण सर्वजण आपल्या या गळीत त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ किंवा त्यांची आठवण कायम राहावी म्हणून एक कृषी प्रदर्शन आपण दरवर्षी घेतलं पाहिजे. पहिल्या वर्षी ते त्यांच्या जयंतीनिमित्त 6 एप्रिलला घेतलं होतं. तो एप्रिलचा काळ थोडासा उन्हाळ्याचा काळ होता आणि कृषी प्रदर्शन चांगलं झालं. अनेक लोकांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या. उन्हाळ्याचा काळ असल्यामुळे थोडस पाणी नसल्यानंतर स्वाभाविक आहे आपल्याकडं उदासीनता त्या बाबतीमध्ये असते, म्हणून ते आपण नंतर नोव्हेंबरमध्ये केलं. 2-3 आपण कृषी प्रदर्शन केले, मध्यंतरीच्या काळामध्ये होऊ शकले नाही. तरी कृषी प्रदर्शन करायचं त्याला भरपूर नियोजन करावं लागतं. आता सुद्धा आपण 7 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत कृषी प्रदर्शन घेतलेलं आहे. ते कर्मवीर कृषी महोत्सव 2025 या नावाने घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 100 फक्त आणि फक्त कृषीचे स्टॉल असणार आहे. आपले अवजार, ट्रॅक्टर, नवीन काही तंत्रज्ञान कृषी क्षेत्रामध्ये जे असेल हे त्याच्यामध्ये असणार आहे. आणि हळूहळू त्याच्यामध्ये दरवर्षी काही वाढ करता येईल का? आता 100 झाले तर पुढे 150, 125 असे जे आपल्याला नाशिक, पुणा किंवा इतर जिल्ह्याच्या ठिकाणी बघायला मिळतं ते आपल्याला आपल्या या कार्यक्षेत्रामध्ये बघायला मिळण्यासाठी हे कृषी प्रदर्शन आपण घेणार आहे, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना नवीन गोष्टी बघायला भेटतील आणि त्याच्यामध्ये आपण बघून काहीतरी नवीन काहीतरी करण्याचा विचार करू. हे करण्याचा उद्देश तो आहे. तर आपण सर्वांनी त्याही कार्यक्रमाला 7 नोव्हेंबरला त्याचं उद्घाटन आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. तर त्या कार्यक्रमाला आपण उद्घाटन कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती या निमित्ताने करतो. आणि उद्घाटन झाल्यानंतर कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी, नवीन काहीतरी गोष्टी त्याच्यामधून शिकावं, कारण बरेच त्याच्यामध्ये नवीन स्टॉल येणार आहे. हे सर्व कार्यक्रम पुढच्या काळामध्ये आहे.